माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान. आजचा मुक्काम देहूतल्या इनामदार वाड्यात. 331व्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मानदियाळी. उद्या माऊलींच्या पालखीचं होणार प्रस्थान, पण आळंदीत सुविधांची मात्र वाणवाच. 231 कोटी रुपयांचा विकास निधी गेला कुठं, वारकऱ्यांनी विचारला सवाल. शहरामध्ये 10 लाख भाविक येणार असं गृहीत धरून संपूर्ण व्यवस्था केली जाईल. शौचालयाची संख्या वाढवली जाईल. पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध. नव्या शौचालयही उभारणार. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांची घोषणा. औरंगाबादच्या आपेगावहून निघाली ज्ञानोबा माऊलींच्या आई वडिलांची पालखी. आळंदीमध्ये सापडलं शेकडो वर्षांपूर्वीचं कोटीकुंड. शोध मोहिमेसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार. आणि वारीसाठी तुळशीदास मगर हे अंध वारकरी करतात दरवर्षी 300 किलोमीटरचा प्रवास. भक्ती आणि हिमतीच्या जोरावर करतात धाडस. नमस्कार, मी सुप्रिया. भेटी लागी जिवाई आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल करत खरं तर आज तुकाराम महाराजांची पालखी जी आहे त्याचं प्रस्थान झालेलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी देहू नगरी ही सज्ज झाली आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आता देहूमध्ये दाखल झाले. संस्थान, मंदिर प्रशासन तसंच पोलीस प्रशासनही सज्ज झालंय. देहूमध्ये वारकऱ्यांचा आनंद आणि उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय. तर भजन, कीर्तन, भारूड गात हे वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झाले. यावर्षी तुकाराम महाराजांचा 331वा पालखी सोहळा साजरा करण्यात येत असून यावर्षीची ही वारी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त वारी साजरी करण्यात येणार आहे. आता आपली प्रतिनिधी आहे आपल्या सोबत हलिमा कुरेशी. हलिमा, काय सांगशील? खरं तर अख्खी देहू नगरी दुमदुमलेली आहे जय हरी विठ्ठलाच्या गजरामध्ये आणि काही वेळापूर्वीच तुकाराम महाराजांच्या पालखीचं देखील प्रस्थान झालेलं आहे. आताची तिथली काय परिस्थिती आहे? सुप्रिया, जसं तू म्हणाल की अवघी देहू नगरी जी आहे ती दुमदुमली होती. पकवाजाचं आणि त्याचबरोबर टाळ्यांचा हा सगळा नाद जो होता तो घुमतोय आणि आताही तेच वातावरण आहे. आता पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. मात्र मंदिराच्या शेजारीच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आता पहिला मुक्काम आहे. त्याच्यामुळे तिकडे गेलेल्या पालखी तिकडे गेलेली मात्र अनेक वारकरी जे आहेत ते मुख्य मंदिरातच आहेत आणि अनेक दिंड्या आलेल्या आहेत. अशाच एक दिंडी आपल्या बरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल बुवा, कुठून आला? इंदापूरहून. बरं, काय सांगाल यावर्षी पाऊस पाणी कसं आहे आणि आज वारीत कसा आनंद आहे? पाऊस पाणी भरपूर आहे, वारीत आनंद खूप मिळतो. बरं, काय सांगाल माऊली, कसं आहे सगळं वातावरण? देवाचं गुणगात जायचं पंढरपूरला. पंढरपूरला जाऊन तिथं देवाचं दर्शन घ्यायचं. बरं, आता ती दर्शनाची आस आहे का? इथं महिला वर्ग पण आहे, आपण जर त्यांच्याशी बोलेल. माऊली, काय सांगाल? हॅलो, काय सांगाल? काय नेमकं वारीचा? पाणी नाही पियाला, काय नाही आम्हाला, आमचा त्रास आहे आम्हाला. बरं, पण आता वारीत आल्यानंतर काय वाटतंय? वारीत आता आनंद वाटतंय. घरदार सोडून आले माऊलीसाठी. वारीमध्ये आनंद आहे. काय सांगाल माऊली, तुम्ही कुठून आला? माऊली, मी तालुका गाव माझे इस्लामपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. मी माळशिरसवरून आलो माऊली. तर महाराजांनी एवढंच ताकडं घालतो, माऊलीनं माझ्या भरभरून पाऊस पाणी पडावा आणि शेतकऱ्यांनी भरभरून सुख समाधान द्यावा, एवढीच मी माऊलीला मी चरणी त्यांचा आभार मानतो.
सुप्रिया, आपण जर पाहिलं की पंढरपुराने न गुढी असं हे सगळं वातावरण आहे आणि त्याच्यामुळे ध्वजकरी असतील, दिंडेकरी असतील, त्यांच्यामध्ये एक वेगळं वातावरण आहे. एक उत्सुकता पण असते, माध्यमांची पण एक उत्सुकता याच्यामध्ये त्या वारकऱ्यांना पाहायला मिळते. त्याच्यामुळे हे वातावरण वारीबरोबर अनेक गोष्टीने मिळालेलं असतं. सुप्रिया, धन्यवाद हलिमा. दिलेल्या या सर्व माहितीविषयी आपण पाहतोय देहू मधल्या वारकऱ्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे. तर पुण्यातील नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी ही 2 दिवस मुक्कामी असते. हे मंदिर 800 वर्ष जुनं असून नारायण महाराजांनी जेव्हापासून पालखी सोहळा सुरू केला तेव्हापासून ही परंपरा इथे सुरू आहे. भवानी पेठेमध्ये पालखी विठोबा मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मुक्कामी असते. तर निवडुंग्या विठोबा मंदिराविषयी सांगते आमची प्रतिनिधी हलिमा कुरेशी. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता काही दिवसातच सुरू होणार आहे. 27 तारखेला प्रस्थान होणार आहे. त्याच्यानंतर 29 आणि 30 तारखेला पुण्यामध्ये निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी ही मुक्कामास असते आणि त्याच्यासाठीचीच तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये मी सध्या आहे आणि आपण पाहतोय की इथे ही जी स्वयंभू मूर्ती आहे गेल्या 800 वर्षापूर्वीची आहे आणि याच्यासाठीचा एक वेगळा सुद्धा इतिहास आहे की इथे जेव्हा जंगल होतं, निवडुंगाची झाडं इथे होते आणि तिथे ही प्रकट झाली अशा प्रकारची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच जेव्हा पासून हा सोहळा सुरू झाला तेव्हापासून पालखी जी आहे इथे मुक्कामाला असते. इथे वेगवेगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. मात्र नेमकी काय तयारी सुरू झालेली आहे आणि पुढे काय असणार आहे याची आपण माहिती घेऊयात. माझ्याबरोबर व्यवस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकी काय आता तयारी पूर्ण झालेली आहे काय सांग. आता पालखी 29 तारखेला आपल्याकडे जेव्हा येणार तेव्हा पालखीसाठी जे मंदिरामध्ये आपण ठेवतो सभामंडपात तिथली सगळी साफसफाई चांदीच्या कामाने आहेत, त्याचं पॉलिश झालेलं आहे. बाजूची सगळी साफसफाई स्वच्छता झालेली आहे. नंतर शेजारी वारकरी उतरण्यासाठी हॉल आहे बिल्डिंगमध्ये नवीन इमारतीत, तिथला हॉल संपूर्ण साफ करून स्वच्छ भांडी घासून सगळी तयारी पूर्ण आहे. काय सांगाल आपल्याकडे सुरक्षितेच्या दृष्टीने काय तयारी केली. सुरक्षितेच्या दृष्टीने कायमस्वरूपी 6 CCTV कॅमेरे कॉर्पोरेशनने बसवलेले. अजून 10 कॅमेरे बाहेरच्या बाजूला कॉर्पोरेशन बसवणार आहे. दुसरं पोलीस इथे बंदोबस्तासाठी असतात. 300-350 पोलीस इथे बंदोबस्ताला असतात. ACP DCP हे संपूर्ण बंदोबस्ताला इथे असतात. म्हणजे एकंदरीत आता मंदिर सज्ज आहे पालखीच्या सोहळ्यासाठी, काही प्रॉब्लेम नाही. काय सांगाल आता नेमकं तुम्हाला या सोहळ्याचा काय आनंद असतो किंवा वर्षातून हे जी तुम्हाला संधी मिळते त्याची. आता ही एक सेवा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पालखी येणार हा उत्साह फार आहे. कारण ह्या नाना पेठे भागेतलं हा एक उरूसच असल्यासारखं आहे. करेक्ट, म्हणजे उरूस असल्यासारखे हे सगळं वातावरण असतं. सगळीकडे एक उत्साह असतो आणि शेजारीच असलेल्या पासोड्या विठोबा मंदिरामध्ये ज्ञानोबांची पालखी ही मुक्कामास असते आणि त्याच्यामुळे ह्या सगळं वातावरण जर आपण पाहिलं तर उत्साहपूर्ण असतं आणि पालखीच्या अतिशय आपण म्हणू की स्वागतासाठी सगळे सज्ज सुद्धा झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. आषाढी वारीला सुरुवात होत असतानाच आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. मंदिरातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केलंय. तर मंदिरातले 4 कर्मचारी उपोषणाला बसले असून त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिलाय. 7वा वेतन आयोग लागू करावा, निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावं अशा काही आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मंदिरातल्या कामकाजाला मोठा फटका बसतोय. राज्यातील सत्ताधारी पक्षातील अनेक महत्त्वाचे मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते हे संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूमध्ये दाखल झालेत. या सर्वांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं काही वेळापूर्वी प्रस्थान झालंय. या निमित्तानं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. राज्याचे अर्थमंत्री सुधीर भाऊ सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय पालखीचं वैशिष्ट्य आहे, त्यांना पालखीबद्दल काय असतं. भाऊ, खरं तर तुम्ही पालखीसाठी सोहळ्यासाठी आलेले आहात, काय तुमच्या मनात पहिली भावना आहे? ही भक्ती रसाची वारी आहे. या भक्ती रसामध्ये जात नाही, धर्म नाही, रंग नाही, वंश नाही, पक्ष नाही, फक्त आहे ती श्रद्धा. या श्रद्धेने हा देश एकत्र ठेवला. या श्रद्धेला सलाम करण्यासाठी मी आलो. वारकरी अनेक गावागावातून येतो, इथे एकत्र येतो आणि हीच आमच्या देशाची वर्षाची परंपरा आहे भाऊ खरं तर. परंतु आता जे दुष्काळाचं सावट आहे, यावेळेस पाऊसही कमी आहे. काय माऊलीकडे महाराजांकडे मागणं मागणार आहात तुम्ही? मी माऊलीकडे हेच मागणं करतो की या
वारकऱ्यांना आशीर्वाद दे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सुख दे, समृद्धी दे आणि खूप शेतकऱ्यांना आवश्यक असणारा पाऊस येऊ दे. मुनगंटीवार यांनी आता माऊलीकडे, महाराजांकडे राज्य हे सुखी राहावं अशीच मागणी मागितलेली आहे आणि इथून पुढे ते पालखीसोबत जाणार आहेत थोडं दूर आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याचा ते आनंद घेणार आहेत. निखिल करंदीकरचा, गोविंद वाकडे, IBN लोकमत, देव. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या आपेगावहून एक पालखी निघते आणि ती आहे ज्ञानोबा माऊलींच्या आई वडिलांची पालखी. ज्ञानोबा माऊलींच्या भावंडाचा जन्म आपेगावात झाल्याचा दावा केला जातो. आपेगावहून 2 पालख्या निघतात म्हणून त्यांना मातापित्यांची पालखी असं म्हटलं जातं. काल आपेगावमधून ज्ञानोबा माऊलींच्या मातापित्यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालंय. तर काही वेळातच ती पैठण तालुक्याबाहेर पडेल आणि मोठ्या जल्लोषामध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर या पालखीचं प्रस्थान झालं. आज श्री क्षेत्र आपेगावहून दिंडी प्रस्थान होते पंढरपूरला. आपेगाव म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मस्थान आहे. आळंदीहून निघते, देहूहून निघते, परंतु आपेगावचंही तेवढंच देहू आणि आळंदी इतकं महत्त्व आहे. कारण या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचा जन्म झाला आहे, मुक्ताबाईचा जन्म झाला आहे, निवृत्ती महाराजांचा जन्म झालेला आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यात हे मोठं स्थान आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आज सगळ्या चिमुकल्यासह मोठे वृद्ध सगळ्या वारकऱ्यासह सगळी ही दिंडी आज पंढरपूर निघाली. याचा एक वेगळा आनंद आहे आणि या आनंदात आम्ही सगळे सामील झालेलो आहोत. माता पित्यांचाही पालखी सोहळा निघतो, हे सगळ्यात मोठं या दिंडीचं वैशिष्ट्य, या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य. आज माऊली सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी, सुख मागण्यासाठी, अवघाची संसार सुखाचा करणं, आनंद भरणं, तिन्ही लोके या संतोक्तीप्रमाणे जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुल्या. माऊली आपल्या माहेराला या संपूर्ण विश्वातील लेकरांना घेऊन आई चाललेले, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. वारीबद्दलच्या अधिक बातम्याही आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण भेटी लागी जीवामध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. येत्या बुधवारी पंढरपूरच्या वारी संदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे एक बैठक घेणार आहेत. वारकऱ्यांसाठी वारी दरम्यान काय सुविधा दिल्या जाणं अपेक्षित आहे, नियोजन कसं करायचं याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि लोणीकरांकडून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या जातील. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अनेक जण उपस्थित आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये राजकीय नेत्यांची सुद्धा गडजोड इथे सुरूच आहे आणि त्याच्यामुळे बबनराव लोणीकर जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. शौचालयांची संख्या जरी पाहिली आपण फिरता शौचालयांची तरी ती पुरेशी नाहीये, अजून त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. कारण संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला 300 आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याला 700 पर्यंतचे शौचालय आता पुरवण्यात आलेले आहेत. मात्र लाखो वारकऱ्यांना तेवढी पुरेशी संख्या नाही. याविषयी आणखीन तुम्ही काय गोष्टी पुढे नियोजन करणार? मी बुधवारी पंढरपूर शहरामध्ये आहे. त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातल्या संपूर्ण प्रशासनाची मीटिंग ठेवलेली आहे. शहरामध्ये 10 लाख भाविक येणार असं गृहीत धरून संपूर्ण व्यवस्था केली जाईल. शौचालयाची संख्या वाढवली जाईल. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकर लावले जातील. बुधवारी प्रशासनाची मीटिंग आहे आणि सर्व सूचना प्रशासनाला देण्यात येतील. त्या मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि त्याच्यामुळे स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग ज्या प्रकारे लोणीकर साहेबांकडे, त्यामुळे आता पंढरपुरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त शौचालयांची संख्या वाढवून स्वच्छता ठेवण्यासंबंधित आता मीटिंग घेऊन त्यापुढची आम्ही प्लॅनिंग करू अशा प्रकारचं आश्वासन सध्या तरी त्यांनी दिलेलं आहे. निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, देहू. भेटी लागी जीवामध्ये पुन्हा घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.
भेटीलागी जीवामध्ये आपलं स्वागत. याची देही याची डोळा पंढरीची वारी अनुभवणारे वारकरी आपण नेहमीच पाहत असतो. मात्र केवळ देवाची भक्ती आणि श्रद्धेपोटी दोन्ही डोळ्यांनी अंध आणि अपंग असणारे वारकरी देखील शेकडो किलोमीटरचा प्रवास करत विठ्ठलाच्या दर्शनाला दरवर्षी न चुकता जात असतात. पाहूया त्या वारकऱ्यांचा हा प्रवास कसा असतो ते. डोळे नसताना सुद्धा इतर वारकऱ्यांची मदत घेत बाबा दरवर्षी वारी करतात. बाबा, हा प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्हाला दोन्ही डोळे नाही दिले देवाने, तुम्हाला राग येत नाही का त्या देवाचा की मला डोळे दिले नाही आणि मी त्या दर्शनाला का जाऊ? नाही, मला राग येत नाही, कारण की देव सर्वला जाणता आहे, करता आहे आणि त्यांनी मला हात पाय दिलेले, मन दिले, बुद्धी दिली विचार करण्याकरता. म्हणून मग त्याचं नाव घेण्याकरता मी पायी वारी करतो. ही आहे समृद्ध वारीची परंपरा आणि ही आहे वारकऱ्याच्या या संप्रदायातली ताकद. अंधा असून सुद्धा हा व्यक्ती दरवर्षी येतो. काय अडचणी येतात बाबा? तुम्ही यांना घेऊन येता खरं तर दरवर्षी, काय अडचणी येतात याने? काहीच नाही, वाटायला लागलं नाही मी, काहीच कुठलीच अडचण येत नाही. एकदा त्याने हात असा ओढी सुद्धा नाही, असा हात दिला ना असा चालले सणासण आमच्या मागं. मग डोंगर येंगायची पळेल तरी येंगायची. पण काय तुम्हाला आनंद काय होतो हे सगळं करत असताना? वर्षाची वारी ठरलेली, त्याच्यामुळे संघ मग एकमेकाच्या गाठी व्हायच्या वर्षातून. साधू संतांचा हे आनंद फार वेगळाच आहे या संसारापेक्षा. प्रपंचामध्ये फार दुःख आहे. साधू संतांच्या संगतीने त्या शब्दात, आनंदात, नामात फार आनंद आहे. म्हणून आम्ही दरवर्षी येतो. आणि यानंतर विठ्ठलाच्या नामघोषणा आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी.